निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। जालंधर आणि कान्ही माझ्याकडे अपेक्षेने आले आहेत की त्यांना मी काहीतरी सांगावं. मला हे संकेत येत आहेत तेही अशुभ आहेत. गोरक्ष आणि मच्छिंद्र या दोघांना वाचवण्यासाठी आणखी या दोघांना कसे पाठवू? सगळे एकाच ठिकाणी एकत्र होतील आणि सगळं कार्य थांबेल. काय रे इकडे कुठं? अरे तुलाच भेटायला आलो. थांब पाणी देतो. नंतरच्याला भेटलाच नाही. अरे त्या सुबारावशी बोलायला लागलो तर आई मारेल की मला. अरे आयुष्य काय असंच घालवणार काय? अरे मी पण तोच विचार करतोय. ही गरिबी कशी संपवायची? अरे म्हणून मी आता सुपारावला वार्ता देतो. अरे त्यानं तुझं काय भलं होईल? अरे आज ना उद्या तो त्रिविक्रम राजा मरणार. अरे येडा का खोळा? हा काय पोर खेळ आहे होय? अरे राजा कुठं, ते सुब्बाराव कुठं? अरे असं काय करतो? अरे तुला त्याच्या माग कोण कोण उभा आहे ठाव नाही? कोण कोण आहेत? अरे त्याच्या माग शेजारची राज्य आहेत, त्यांची राजबी आहेत. काय सांगतोस काय? मग म्हणून तुला सांगतो सुब्बारावला सामील व्हाय. हे हा येताना दिसते. तिच्या मोर काय बोलू नको. नाही ना. हा कशाला आला इकडे? तो मला भेटायला आला होता. माझ्या लेकराला बिघडवू नकोस. म्या कुठं बिघडवतोय जीजी? गोरक्ष आणि मच्छिंद्र एका राज्यात अडकले आहेत. त्यांचे कार्य सुरू आहे. कान्ही, जालंधर, गहिनी यांनी सुद्धा त्यांचे कार्य स्वतंत्र करायला हवे. दोघांना मी हेच सांगणार आहे. गुरूंसोबत सर्व दूर भ्रमण करत होतो. सज्जनांना सहाय्य करत होतो. जे दुष्ट कर्म करतायत त्यांना शिक्षा करत होतो. त्यांना सन्मार्गावर आणत होतो. परंतु आता हे सगळं थांबलं आहे. या निर्जन ठिकाणी एका मंदिराच्या तळघरात मी बसून असतो. हे सगळं प्रसन्न वाटावं असं नाही. माझ्या गुरूंना आजवर मी असं कधीही पाहिलेलं नाही. त्यांना निश्चल निद्रिस्त पाहणं माझ्यासाठी क्लेशकारक आहे. अत्यंत प्रसन्न असणारे, प्रेमपूर्ण ममत्व असणारे माझे गुरु त्रिविक्रमच्या देहात प्रवेश करून जरी माझे गुरु जिवंत असले तरी त्यांच्या ठाई मला माझे गुरु नाही दिसणार. माझ्या गुरूंचे रूप स्वरूप माझ्या अंतर्मनात कोरलेलं आहे. ते बदलू शकत नाही. म्हणूनच त्यांना असं निश्चल पाहणं मला अवघड जातं आहे. कान्ही, जालिंदर, तुमच्या मनातला प्रश्न मला समजला आहे. गुरुवर,
मग आम्ही मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांना कसं सहाय्य करू शकतो? ते करण्याऐवजी तुम्ही पश्चिमेला जावे. तिकडे जाण्याचे काय प्रयोजन आहे गुरुवर? तिकडे अघोरी पंथांच्या लोकांचा सामान्य लोकांना त्रास होतो. तेव्हा तिथे पुन्हा मंगल घडेल. सज्जनांना निर्भयपणे जगता येईल असे बघा. जशी आज्ञा गुरुवर. किती दूर आहे हे मंदिर. होय, कोणी दिसत पण नाहीये. बघू आपण काय करायचं ते. कोणी आहे का इथे? इथे तर कोणीच दिसत नाहीये. चल तोवर पाया पडून घेऊ. हो, आलोच आहोत तर दर्शन करून घेऊ. चल. अजूनही कोणी आलेलं नाही. मी बघून येते. कोणी आहे का इथे? कोणी आहे का इथे? लवकर ये इथे. का ग, काय झालं? निघूया इथून. निर्जन आहे ही जागा. अगं मग त्यात काय घाबरायचं? अगं कोणी चोर दरोडेखोर आले तर? अगं मग महाराजांचं नाव सांगू. आणि पशुच आले तर? मला नाही माहिती. चल इथून. तुला कसला आवाज आला का ग? हो, कोणी हाक मारल्यासारखं वाटलं. म्हणजे नक्कीच तिथं कोणीतरी आहे. अजून परीक्षा नको. चल निघूया इथून. ही कोण स्त्री आहे जी रडते आहे? समोरून आवाज येतोय. गुरुवर, आपण तिकडे जाऊन बघूयात का? मी इथेच थांबतो, तू जाऊन ये. आणि जो कोणी संकटात असेल त्याला माझ्याकडे घेऊन ये. होय गुरुवर. वनात अनेक आत्मे समोर येतात आणि मुक्तीसाठी याचना करतात. पण जो आवाज मला ऐकू येतोय तो आवाज एका स्त्रीचा आहे.
आपण या निर्जन वनात का रडत आहात? काय सांगू साधू बुवा? आपण दुःखी दिसत आहात. मी तर जीव दिला तरच यातनं सुटल. असं काहीही करण्याची आवश्यकता नाही. मनुष्य जन्म परमेश्वराने दिला आहे, तो असाच संपवायचा नाही. एक काम करा, तुम्ही माझ्यासोबत चला. माझे गुरु आपली वाट पाहत आहेत. आता आम्हाला कुणी वाचवल असं नाही वाटत. माझे गुरु तुम्हाला नक्की सहाय्य करतील. चला या. गुरुवर, ही स्त्री रडत होती. तिच्याबरोबर तिचे पती आहेत. तुम्हाला गावाबाहेर काढलं आहे, बरोबर? गावाने हिच्यावर आरोप केला आहे की ही डाकिणी आहे. बरोबर सांगितलं महाराज. तुम्ही शांत व्हा, रडू नका. तुमचे नाव काशीबाई आणि तुमच्या पतीचे नाव गंगाराम. तुम्ही समद बरोबर ओळखलं. तुम्ही बसा, घाबरू नका. बसा बसा तुम्ही. आणि हे दोघे भुकेले आहेत. गावात जा आणि भिक्षा मागून आण. यांना आधी अन्न पाणी देऊया. दोन दिवस झालं वनात लपून बसलोय. मला ठाऊक आहे. आता चिंता करू नका. गुरुवर, येतो मी. माई, तुम्ही आता काळजी सोडून द्या. मी तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. महाराज, तुम्ही कोण आणि कुठलं आम्हाला आधार देताय, पर यामुळे जगावं कसं? ज्या गावात तुमचा अपमान झाला त्याच गावात तुम्ही पुन्हा सन्मानाने राहायला जाल. गावानं लय हाल केले आमचे. मला ठाऊक आहे. ह्या माऊलीला डाकिणी म्हणून हिणवलं आणि तुम्हाला गावाबाहेर काढलं. तुझं हिच्यावर प्रेम आहे आणि आता ही संकटात आहे.
म्हणून तू तिच्यासोबत इकडे आलास. गावातल्या लोकांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. मी त्यांना योग्य मार्गावर आणेन, चिंता नसावी. ए आई, राजवाड्यातून एवढी कापड आली, दागिनं आलं, घालायला नको होय? झाकली मूठ 1.25 लाखाची, कशाला उगीच शोभा. इथं चिटपाकरू नाही, कुणी ओरबाडून नेले तरी समजेल का? एवढं सोपं आहे वय? माझ्याकडून कुणी बी काय बी असं घेऊन जा ना. तू ऐकणार आहेस का? जा, ठेवले तिथे गाठोडे, घेऊन ये. सावकाश 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 घाल, फाटेल ते. अरे तुटेल तुटेल. ओ बाई, आहे मी कसा दिसतोय ग? सोनं ग माझं ते. आता लग्न करून टाकू तुझं. मुलगी बघते तुझ्यासाठी. अगं त्यासाठी नवीन घर बांधावं लागेल. होईल, तेही होईल. हे काय सुरू आहे? मला वाटलंच होतं हे येणार आणि काहीतरी बोलणार. आधी ते गाठोडे बांध. हा लोभ वाईट. महादेव आहेत समोर. महादेवांच्या समोर हे करताय तुम्ही. त्यांच्या समोर तरी भान ठेवा काय करताय त्याचं. अहो पण राजाने दिले आमच्यासाठी. तही ते धन तुमचं नाही. ते तुम्हाला दिलं आहे कारण त्याचा सदुपयोग होईल म्हणून. स्वार्थ बाजूला ठेवा. मी इथे आहे, परंतु माझ्यामुळे गोरक्ष अडकला आहे. परंतु जालिंदर, कानिफ, तुम्ही तुमचे कार्य पुढे चालू ठेवावे. देवी प्रणाम. देवी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या मंदिरात जाऊन आलो. मग काय सापडलं? काय दिसलं? तिथे कुणीही नव्हतं. असं कसं होईल? खरं आहे देवी. मुळात ते शिवालय एका निर्जन भागात होते. एका क्षणी तर आम्हाला भीती वाटू लागली. मग अमात्य ज्यांना भेटायला गेले ते कोण होते? ते आम्हाला नाही सांगता येणार. राजवाड्यातून सगळ्या मंदिरासाठी धन जातं, तिथेही जात असेल. मग ते घेतं कोण? आम्ही खूप वाट पाहिली तिथे कोणीतरी येईल म्हणून, पण तिथे कुणीही आलं नाही. याचा अर्थ एकच, महाराज गेले, पुन्हा जिवंत झाले. तेव्हापासून मंदिराचा विषय येत आहे. काहीतरी कोडं निश्चित आहे. मच्छिंद्र त्रिविक्रमाच्या रूपात आहे हे केवळ गोरक्ष, मच्छिंद्र आणि त्या मंदिरातल्या स्त्रीला ठाऊक होते. या तिघांच्या बाहेर
ही वार्ता जाणे हे धोक्याचेच आहे. दोघांना तर सांगणार नाही, पण जानकीबाई काय करते त्यावरच सगळे अवलंबून आहे.